रसिक प्रेक्षक हो नमस्कार। आज आपण महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण पाहणार आहोत, ते म्हणजे कोळकेवाडी धरण। हे धरण चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी गावाजवळ आहे। कोळकेवाडी हे धरण चिपळूण शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण रत्नागिरी शहरापासून 103 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण वशिष्ठी या नदीवर बांधण्यात आलेले आहे। वशिष्ठी ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे। 2021 साली वशिष्ठी या नदीला प्रचंड पूर आल्यामुळे चिपळूण शहर जलमय झाले होते। कोळकेवाडी हे धरण 1975 साली बांधण्यात आलेले आहे। या धरणाची उंची 63.3 मीटर म्हणजेच 207.7 फूट आहे। कोळकेवाडी धरणाची लांबी 497 मीटर म्हणजेच 1631 फूट आहे। कोळकेवाडी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.28 TMC म्हणजेच 1280 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 3 दरवाजे आहेत। हे धरण कोयना वीज निर्मिती प्रकल्पातील 3ऱ्या टप्प्यावरील धरण आहे। या टप्प्यावरून 320 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते। हे धरण सह्याद्रीच्या खालील बाजूला आहे आणि वरील बाजूला कोयना हे धरण आहे। कोयना धरणातील पाणी बोगद्यांद्वारे या धरणात सोडण्यात येते आणि त्यावरतीच वीज निर्मिती केली जाते। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो आणि लाईक करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। धन्यवाद। हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवरती किल्ल्यांचे, मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे। ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर नक्की पहा। धन्यवाद।